मध्ये अंतर ठेवा, अंतर ठेवा. मध्ये अंतर ठेवा, अंतर ठेवा. बटेंगे तो बटेंगे तो एक है तो एक है तो जय श्री राम जय श्री राम. समाजातील शासकीय सेवकाला बळजबरीने राजीनामा तिथला घेण्यासाठी तिथल्या कट्टरपंथींनी भाग पाडलं. असे अनेक राजीनाम्याचे सत्र त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर असणाऱ्या ज्या माता भगिनी ज्या आहेत त्या माता भगिनींवरती सामूहिक अत्याचाराचं एक मोठं जसं काही आंदोलनच उभं केलंय की ज्या ठिकाणी हिंदू वस्ती आहे त्या हिंदू वस्तीमध्ये घुसायचं, सामूहिक अत्याचार करायचे आणि तिथून बाहेर पडायचं. दुसरी फॅक्ट तिथे एक अशी लक्षात आली आहे की घरांमध्ये घुसायचं, घरामध्ये असणारं सोनं नाणं पैसे सगळं लंपास करायचं, चोरून त्या ठिकाणी बाहेर पडायचं. तिसरी फॅक्ट आणि सगळ्यात महत्वाची त्या ठिकाणी लक्षात आली आहे की असणारी हिंदू मंदिरं आज आपण या ठिकाणी शांततेचा संदेश सगळ्यात पहिला कुणी दिला असेल तर तो आपल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामधून दिलाय. त्या शांतीच्या नगरीमध्ये आपण आज उभे आहोत. त्या शांततेचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रांगणामध्ये आपण उभा आहोत. परंतु आपल्या मंदिरांवरती जर कोणी चालून आलं तर आपली अवस्था काय होईल? त्या बांगलादेशमध्ये असणारी हिंदूंची मंदिरं, त्या हिंदूंच्या मंदिरामधल्या असणाऱ्या मूर्ती पूर्णपणे तोडल्या जातात, छिन्नविछिन्न केल्या जात आहेत आणि मंदिरं तोडली जात आहेत. तिथं असणारी दुर्गा पूजा, तिथं असणारी गणपती पूजा याच्यावरती हल्ले होत आहेत, मूर्त्या तोडल्या जात आहेत. तर याचा निषेध म्हणून आपला हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी आहे, भारतामध्ये आहे, भारताच्या बाहेर आहे, त्या ठिकाणी बांगलादेशी हिंदूंच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आपला सकल हिंदू समाज करतोय. जय कळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूतात परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुर्तांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जयवांचे. समाजातील शासकीय सेवकाला बळजबरीने राजीनामा तिथला घेण्यासाठी तिथल्या कट्टरपंथींनी भाग पाडलं. असे अनेक राजीनाम्याचे सत्र त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर असणाऱ्या ज्या माता भगिनी ज्या आहेत त्या माता भगिनींवरती सामूहिक अत्याचाराचं एक मोठं जसं काही आंदोलनच उभं केलंय की ज्या ठिकाणी हिंदू वस्ती आहे त्या हिंदू वस्तीमध्ये घुसायचं, सामूहिक अत्याचार करायचे आणि तिथून बाहेर पडायचं. दुसरी फॅक्ट तिथे एक अशी लक्षात आली आहे की घरांमध्ये घुसायचं, घरामध्ये असणारं सोनं नाणं पैसे सगळं लंपास करायचं, चोरून त्या ठिकाणी बाहेर पडायचं. तिसरी फॅक्ट आणि सगळ्यात महत्वाची त्या ठिकाणी लक्षात आली आहे की असणारी हिंदू मंदिरं आज आपण या ठिकाणी शांततेचा संदेश सगळ्यात पहिला कुणी दिला असेल तर तो आपल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामधून दिलाय. त्या शांतीच्या नगरीमध्ये आपण आज उभे आहोत. त्या शांततेचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रांगणामध्ये आपण उभा आहोत. परंतु आपल्या मंदिरांवरती जर कोणी चालून आलं तर आपली अवस्था काय होईल? त्या बांगलादेशमध्ये असणारी हिंदूंची मंदिरं, त्या हिंदूंच्या मंदिरामधल्या असणाऱ्या मूर्ती पूर्णपणे तोडल्या जातात, छिन्नविछिन्न केल्या जात आहेत आणि मंदिरं तोडली जात आहेत. तिथं असणारी दुर्गा पूजा, तिथं असणारी गणपती पूजा याच्यावरती हल्ले होत आहेत, मूर्त्या तोडल्या जात आहेत. तर याचा निषेध म्हणून आपला हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी आहे, भारतामध्ये आहे, भारताच्या बाहेर आहे, त्या ठिकाणी बांगलादेशी हिंदूंच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आपला सकल हिंदू समाज करतोय.